नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा, खूपच धमाकेदार आणि विचित्र असा ट्विस्ट पाहायला मिळतोय. मित्रांनो, सत्यादादाच्या दरबारामधले सगळेच लोक पोलीस स्टेशनमध्ये आता एकत्रित आलेले असतात आणि सगळे एकदाच कंप्लेंट नोंदवायच्या त्यांना असतात. पोलीस स्टेशनमध्ये इतका त्यांचा धिंगाणा चालू असतो. पूर्वा मॅडम मात्र चिडतात, तुमच्या सगळ्यांच्या तक्रारी नोंदून घेतल्या जातील, परंतु आता मात्र खूप रात्र झाली आहे आणि बाकीच्या मेंबरने तर नंतर या ठिकाणी यायचं. इकडे कोणीच ऐकत नसतं. ते लोक बोलतात, आमची तक्रार आत्ताच्या आत्ता नोंदवल्या पाहिजेत, जर तुम्ही असं केलं नाही तर आम्ही इथून जाणार नाही आहोत. सत्यादादाचा दरबार मोडला नसता तर आत्तापर्यंत आमचे प्रॉब्लेम सुटले असते, आम्हाला न्याय मिळाला असता आणि तेव्हा मात्र प्रेक्षकांनो खूपच रात्र झालेली असते. म्हणून पूर्वा मॅडम इकडे सगळ्याच लोकांना भुका लागलेल्या असतात आणि आपण पाहतोय तर काय, स्वतः सत्यादादा आता इकडून भांड्यामध्ये सगळं अन्न घेऊन येतो. पोलीस स्टेशनमध्येच आता डायरेक्ट लोकांच्या पंक्तीच्या पंक्ती बसवतो. सत्यासुद्धा सगळ्यांना जेवायला देतो, पण पूर्वा मॅडमला अजिबात तो जेवायला देत नसतो, कारण त्या लोकांना त्यांनी खूप भयानक असा त्रास दिलेला असतो. तर मंडळी, आता पंक्तीमध्ये सगळे पोलीस, गावातले लोक, दरबारामधले लोक, अक्षरशः सगळीकडे पोलीस ठाण्यात भंडारा लागल्यासारखं वातावरण चालू होतं. तर मित्रांनो, इकडे आता सत्यावर पूर्वा मॅडम काय ॲक्शन घेतील, सत्यावर आता त्या चिडतील का, हे पाहणं मात्र फारच रंजकदार ठरणार आहे. तर मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा आजचा भाग इतका जबरदस्त दाखवला आहे ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला असं पाहायला मिळतं आहे, मम्मी साहेबांनी मंजू आणि सत्याला वेगळं करण्यासाठी चक्क त्या पूर्वासोबत हात मिळवणी केलेली असते आणि सगळं सत्य मात्र फायनली सत्याच्या समोर येतं. सत्या जाऊन मम्मी साहेब आणि सपनाला असा काही झापतो ना प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच मोठा धमाका होताना आपल्याला दिसतोय. आणि इकडे मात्र चक्क पूर्वा मॅडम आता सत्याला अटक करतात. आता नेमकं कुठला ट्विस्ट येणार आहे, काय वळण मालिकेत येणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता आपण इकडे पाहतोय जी मंजू आहे, आता मंजू पोलीस स्टेशनला आलेली असते, कारण पोलीस स्टेशनमध्ये सगळेच लोक आता गावातले तक्रार नोंदवण्यासाठी आलेले असतात. सत्याचा जो काही दरबार असतो तिकडून लोक आता सगळे पोलीस स्टेशनला आलेत. इतकी गर्दी होते ना, आणि त्या पूर्वा मॅडमचं अजिबात कोणी ऐकायला तयार नाही आहे. सगळेच आता सत्यादादाच्या नावाने घोषणा देत असतात, सत्यादादाच्या नावाने आवाज देत असतात. सगळेच म्हणतात की सत्यादादा सत्यादादा, आणि सगळेच अक्षरशः अख्खं गाव तिकडे जमा झालेलं असतं. खूप गर्दी तिकडे होते आणि प्रेक्षकांनो, जी मंजू आहे ती मात्र पोलीस स्टेशनला पोहोचली. ती म्हणते, काय झालं, काय चालू आहे तुमचं? तेव्हा मात्र ते त्यांना म्हणतात, शांत व्हा, काय चाललं आहे तुमचं? आधी तुम्ही शांत होण्याचं नावच घेत नाही कोणी. मंजू म्हणते, अहो काय करू मी, आता सांगा ना, की तुम्ही या सत्यादादासाठी इथे आलात ना, तर आता तुम्ही अजिबात गोंधळ करू नका, शांत व्हा, काय चाललं आहे तुमचं? इकडे मात्र प्रेक्षकांनो सगळेच म्हणायला लागतात की नाही, आम्हाला आमच्या सत्यादादांनी न्याय मिळवून देत होता ना, मग तुम्ही आता का मध्ये आलात? आता आम्हाला तुम्ही न्याय मिळवून देणार का? द्या ना, तुम्ही द्या. आता मात्र इतके लोक हायपर झालेले असतात ना, पूर्वा मॅडमला काय करावं काहीच कळत नाही, त्यांना काही सुचतच नाही. त्या आतमध्ये जातात, शांत व्हा. आणि मंजू त्यांना म्हणते, हे बघा, सत्यादादाने तुम्हाला शांत राहायला सांगितलं आहे ना, त्याच्यासाठी तरी तुम्ही आरडाओरडा करू नका, आता तरी शांत बसा. मग शांत होतात. मित्रांनो, मंजू मात्र बोलते, बोला, काय तक्रार आहे तुमची? एकेकाने जाऊन तुमची कंप्लेंट आता नोंदवा. काय तक्रार आहे तुम्ही तुमची नोंदवा, आणि तुम्हाला कशाबद्दल न्याय पाहिजे हे सगळं तिकडे जाऊन डिटेलमध्ये लिहा, मग आपण बघूया. तर ते म्हणतात, ठीक आहे. मग आता सगळेच नंबर लावतात. प्रेक्षकांनो, नंबरची लाईन इतकी मोठी असते ना, अजिबात त्यांचं पूर्ण काम होत नाही. आता मात्र इकडे आपण पाहतोय सत्या मम्मी साहेबांकडे जातो. मम्मी साहेबांना तो डायरेक्ट म्हणतो, मम्मी अगं काय करतेस, मला चांगलंच माहिती आहे की तू सपनासोबत पोलीस स्टेशनला गेली होतीस आणि नवीन आलेल्या पूर्वा मॅडमला हात मिळवणी केलीस तू. अगं वाघमारेंना आणि मला वेगळं करण्याचा का डाव करतेस तू? तू कितीही प्रयत्न केले ना तरी आम्ही या जन्मात तर वेगळे होणार नाही आहेत. तू हे बघ, काही झालं तरी मंजू आणि मी इकडे वेगळे होणारच नाही.
नाही आहे असं सत्या आता मम्मी साहेबला आणि सपनीला मात्र खडसावून सांगतो. मम्मी म्हणतात, सत्या अरे काय बोलतोयस तू सत्या? सत्या म्हणतो, हो मम्मी मी आता तुला खरंच बोलतोय. आणि जेव्हा प्रेक्षकांनो मम्मी साहेब मात्र आता इकडे म्हणत असतात की हे बघ मी काय करू. मम्मी साहेब खूप घाबरतात. सत्या आता इतका जोरात त्यांना बोलतो आणि मम्मीची चांगली आता घाबरगुंडी उडालेली असते. इकडे जयदीप त्यांच्याकडे येतो आणि तो म्हणतो, जयदीप बलमा आता काय करायचं? पूर्वा पाटील मॅडम नेमकं कशासाठी आली असेल इकडे? तिला नेमकं काय हवं आहे आपल्याकडून? अरे माझ्या क्लोज झालेल्या केसेस ती वर काढते, तिला काय करायचं नेमकं मला तेच कळत नाही आहे. वाघमारेला आणि मला वेगळं करण्याचा ती का प्रयत्न करते देवाला ठाऊक. मला आता ते शोधून काढायचं आहे. बलमा आता म्हणतात, सत्या तू काळजी करू नको, आम्ही तुला शोधण्यासाठी मदत करू, तू अजिबात टेन्शन घेऊ नको असं ते दोघं म्हणतात आणि आम्ही तुम्हाला आता मदत करू. पण लगेच सत्या मात्र म्हणतो की आता आपण त्या कोण आहेत हे बघ, तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे, त्यांचा न्यायनिवाडा खरंच ती करू शकेल का गावातल्या लोकांचा? खरंच आता माझा सगळा दरबार भरवायचा बंद होईल की काय? सत्या आता बोलतो. बलमा म्हणतो, सत्या तू कशाला टेन्शन घेतोस रे? तुझा दरबार भरण्याचं कधीच बंद होऊ द्यायचं नाही आपण, कारण असं कधी होणं शक्यच नाही आहे. इतके सगळ्यांचा न्याय मिळवून देणं त्या पोलीसवाल्यांना शक्यच नाही आहे. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतोय, हो हे तर बरोबर आहे, पण काय माहिती ती मॅडम इथे का आली आहे? सत्या आता तो बलमाला आता म्हणत असतो, बलमा आपल्याला सगळ्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवावं लागेल. आणि त्यांचा प्लॅन ठरतो आणि प्रेक्षकांनो लगेच आता जी मंजू आहे ती मात्र तिकडे रात्र होते. पूर्वा पाटील मॅडम म्हणतात, मी आता घरी जायला निघते आणि सगळ्यांना ती जा म्हणते. तेव्हा मात्र आमच्या ड्युटीचाच टाईम संपला आहे आणि आम्ही इथे नाईट ड्युटी करू शकणार नाही आहे असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो गावातले लोक मात्र पूर्वा मॅडमला पूर्णपणे घेरतात. काही करा मॅडम, तुम्हाला आम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आम्हाला माहीत नाही तुम्हाला इथेच रात्री पण ड्युटी करावी लागणार आहे. आम्ही अजिबात तुम्हाला जाऊ देणार नाही आहे. आम्हाला न्याय मिळवल्याशिवाय, आम्ही न्याय मिळाल्याशिवाय इथून जाणार नाही आहे असं म्हणून प्रेक्षकांनो गावातल्या लोकांनी पूर्वा मॅडमला घेराच घातलेला असतो. ती म्हणते, ठीक आहे तुमचं असं म्हणणं असेल तर मी नाही जात इथून. आणि ते लोक म्हणतात, मंजू म्हणते की हे लोक असे ऐकणार नाही आहेत, तुम्ही मॅडम प्लीज सत्याला फोन करा. आणि ती म्हणते, सत्याने जर सांगितलं तरच हे लोक ऐकतील. तेव्हा मात्र ती बोलत असते, एवढं खुश होऊ नका मंजू मॅडम, मी आता इकडे ना कुणाचंही काही ऐकणार आहे. तुम्ही आता सत्याला फोन करा म्हणून सांगते पण मी करणार नाही आहे. दुसरीकडे मंजू म्हणते, मॅडम प्लीज तुम्ही सत्याला फोन करा, सत्य आला नाही तर हे लोक अशीच पॅनिक करतील. इकडे मात्र प्रेक्षकांनो पूर्वा मॅडम अजिबात ऐकायला तयार नाही आहे. सत्या आता इकडे बाहेरच उभा असतो आणि तिकडे चित्रकार म्हणजे सत्याचे बाबा त्याला म्हणतात, सत्या अरे काय चाललं हे सगळं? मंजूची काळजी घे जरा सगळ्यामध्ये, कारण ती मॅडम खूपच डेंजर दिसते आहे. मंजूला आपल्या काही व्हायला नको, तिच्यापासून मंजूला धोका आहे. सत्या म्हणतो, पप्पा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी इथेच आता ठिय्या मारून बसलो आहे ना मंजू मॅडमसाठी, मी माझ्या वाघमारेला अजिबात काही होऊ देणार नाही आहे. तर मित्रांनो पुढच्या भागात आता काय धमाका होणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.